1893 जेव्हा दंगल सुरू झाली तेव्हा लालबागचे लोक दक्षिण मुंबईमध्ये आले आणि त्यांनी पठाणांच्या घरामध्ये जाऊन वगैरे विटांनी लोक फोडायला सुरुवात केली. त्याच्या आधी प्रतिकार देणारं कोणी नव्हतं. ती मोठी दंगल झाली. त्याच्यानंतर कित्येक दिवस ते शमवण्याकरता वेगळ्या लोकांना त्याकरता काम करावं लागलं. पण तोपर्यंत मुंबईमधला सगळ्यात मोठा सण मोहर्रम होता. मोहर्रमचे ताजिये हे चौपाटीला पाण्यामध्ये टाकतायत. त्याच्यानंतर या दंगली झाल्यानंतर हिंदू लोकांनी सांगितलं आम्ही ह्याच्यात सहभाग घेणार नाही. अजूनही तुम्ही जर मुंबई कर्नाटकाच्या सीमा भागामध्ये गेला, म्हणजे बेळगाव असेल, सोलापूर असेल, या भागामध्ये अजूनही जेव्हा मोहरमचे ताजिये निघतात हिंदू लोक सहभाग घेतात. तसंच मुंबईमध्ये होतं, तसंच पुण्यात पण होतं ना. लोकमान्य टिळक स्वतःहून पुण्यामध्ये मोहरमच्या ताजियाच्या ह्याच्यामध्ये लोकमान्य टिळक स्वतःहून आहे. आणि ही मुंबईमध्ये हे सगळे 1893च्या आधीचे आहेत. त्याच्यानंतर हिंदू लोकांनी सांगितलं आम्ही सहभाग घेत नाही आणि म्हणून सार्वजनिक गणपतीचे जन्म झाले.